स्वागत आहे भावना पुन्हा एकदा टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर काल मी गाडीचे क्लच प्लेट चेंज करायला गेलो होतो। तिथं विषय काय झाला माहितीये का, गाडीचे क्लच प्लेट चेंज करायला गेलो आणि भलतंच काम निघत गेलं गाडीचं। माझ्या व्हिडिओ नाही बनवला, टेन्शन आलं होतं अजून किती काय काय काम निघल म्हणून, नाही का। काम तर सर्व झालेत पण एक प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला माझ्या गाडीचा। तर आहे ना, डिस्प्ले मध्ये तुम्ही बघू शकता ती लाईट येते सारखी गाडी स्कॅन करून पण पाहिले मी, तरी नाही जातंय गाडीची ती। आता लास्ट उपाय तो बोललाय मला अजून एकदा या आपण काहीतरी करू त्याच्यावर, काहीतरी असलच। जीएसटी मुळे इतका फरक पडलाय ना भावांनो, 18% वरून 9% जीएसटी लागलेली। तुम्हाला साईडला स्क्रीन देतोय मी। खर्च मला टोटल मटेरियलच बर का 2023 गाडी स्विफ्ट डिझायर टूरची माझी। क्लच प्लेटांचा खर्च, फक्त क्लच प्लेटांचं मटेरियलच आणायला गेलो, मटेरियल मी स्वतः घेऊन आलो होतो। मला मटेरियलच पडले 3381 रुपयाचा भावांनो। साईडला बघू शकता। गाड्या घेणं सोपं आहे पण गाड्यांना मेंटेन करणं खूपच अवघड झालंय, कारण की कमाई थोडी राहिली आता आणि खर्च जास्त झालाय। गाड्या तुम्ही घ्या म्हणता, काय काय म्हणताय, तू कशाला ज्ञान देतोय, तू कशाला बोलतोय, तुला काय करायचंय, मला काय करायचं नाही भावांनो, तुम्ही तुमचं बघून घ्या। पण माझ्यावर जे वाईट वेळ यायला लागल्या गाडीमुळं, मला जे प्रॉब्लेम होत आहेत ते तुम्हाला सांगतोय फक्त, नाही का। गाडी घेताय घ्या भावांनो, गाडी घ्यायचा विषय काय एवढा हे नाही, आज झाले पण गाड्यांना सांभाळणं खूप अवघड आहे। कारण काय माहितीये का, मेंटेनन्स 2000 रुपये जर तुम्ही दिवसाला करत असाल भावांनो, त्यात तुम्ही 500 रुपये सीएनजी ला काढा, 500 रुपये ईएमआय काढा, जास्तीत जास्त असेल पण 500 रुपये धरून चाला तुम्ही। 500 सीएनजी काढा, 1000 रुपये राहतात, 1000 रुपयामध्ये 500 रुपयाचं मेंटेनन्स काढा, 500 रुपये तुम्हाला राहतात। ते 500 रुपये तुम्हाला कसे राहतात, त्यातले पण तुम्हाला कधी कधी गाडीला एवढा खर्च निघून जातो की ते 500 रुपये तुमच्या खिशात तर असतात, खिशात तेवढे पैसे पण नसतात, तेवढा खर्च गाडीला निघतो भावांनो। कधी कधी गाडी, मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला, माझ्या गाडीचं 1 महिना झाला क्लच प्लेटा गेल्यात तरी मी गाडी चालवत होतो, कारण की क्लच प्लेटांना खर्च गेल्या महिन्यात खूप होता, कारण की जीएसटी मुळे ना खूप होता। त्यामुळे ना जीएसटी कमी व्हायची वाट बघत होतो मी, त्यामुळे ना मी स्वतः जाऊन मटेरियल घेऊन आलो भावांनो। मटेरियल घेऊन आल्यानंतर मी गॅरेजवाल्याकडे गेलो, त्याने 2200 रुपयात ना 2200 रुपयात त्यांनी मटेरियलचे फिटिंग करायला खूप हे फिटिंग करायला 2200 रुपये त्याची मजुरी घेतली। मजुरी घेऊन तो आहे ना, त्यांनी गॅरेजवाला चांगला होता बरं का, तो गावालाच होता आमचा। गाडी माझी एका साईडला ओढत होती, खूप दिवस झाले गाडीचं हँडल एका साईडला जिकडं वळवून तिकडं वळवत होती। सगळे प्रयत्न करून बघितले मी, व्हील अलाइनमेंट केलं भावांनो आणि बॅलन्सिंग करून पाहिलं, सगळं केलं, प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नव्हता। काल त्यांनी माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला भावांनो। फक्त काल एकच प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला, डिस्प्ले मध्ये जी लाईट लागती ती लाईट गेलेली नाही अजून, पण त्याचं टेन्शन आहे। ते जर एक गेलं, फक्त आता टायर तेवढे टाकायचे, 2 नवीन टायर टाकले की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतं। गाडी घ्यायचा असेल तर घ्या भावांनो, तुम्हाला करा धंदा, काय नाही धंदा बघा भावांनो। बॅचलर असेल तर खूप भारी आहे, तुम्ही जास्त वेळ काम करू शकता, जास्त वेळ पळू शकता, तेव्हा तुम्हाला 2-3 पैसे राहतात, बाकीच्या धंद्यात पैसे राहत नाही भावांनो। जर जिद्द असेल कमवण्यासाठी, जर मनातली जिद्द असेल तर तुम्ही कमवू शकता। कमवायचा जर विचार करताय तर तुम्ही जास्त वेळ काम करा, मग कमवा भावांनो, कुठेतरी पैसे राहतात, नाही तर राहत नाही भावांनो। डे नाईट करून तुम्ही तुमची गाडी पण फेडू शकता। मला अशी पण कमेंट आली होती, तू कशाला ज्ञान देतोय, तुला माहिती होतं तू धंदा नव्हता तरी गाडी का घेतली। तर भावांनो, मी गाडी 2 वर्ष आधी घेतली गाडी भावांनो, आता 2 ते 3 महिने झाले कंडिशन बेकार चालू आहे। 2 वर्ष आधी मी त्याच्या आधी पण 1-1.5 वर्ष काम केलेलं आहे गाडीवर, ओला उबेरवर, वॅगनरवर सुरुवात केली होती मी। वॅगनर नंतर एक्सेंट गाडी घेतली, एक्सेंट नंतर परत डिझायर चालवत होतो, डिझायर नंतर मग स्वतःचीच गाडी घेतली मी। गाडी घेऊन पण आहे ना भावांनो 2 वर्ष झाले आता मला कमेंट करतात तुला माहिती होतं तर तू धंद्याला गाडी काय घेतली। तर 2 वर्ष आधी गाडी घेतली, आता 2 वर्ष राहिल्यात फक्त गाडीचे ईएमआय कसे तरी फेडायचे। फेडून झाल्यावर गाडी रामराम ठोकायचं ओला उबेरला, कधीच ह्या धंद्यात गाडी धंद्यातच पाडणार नाही मी, माझं स्वतःच सांगतोय। गाडी धंदाच संपत आलाय, तुम्ही थोडं विचार करा, प्रत्येक घरात भावना गाडी आता एक माणसाकडे 4 व्हीलर आहे, तो कशाला तुमच्या गाड्या बुक करल, कशासाठी हे करल। ज्यांच्याकडे गाड्या नाही त्यांना ड्रायव्हिंग परफेक्ट येत नाही, ते लॉंग ड्राईव्हला ठीक आहे, आउट स्टेशनला ठीक आहे, पण लोकल मध्ये थंड आहे, इतकं थंड झालंय ना, काय झालंय माहिती नाही, लोकांकडे पैसे संपले आहेत,
का ओला उबेरवाले ऍपवाले काहीतरी नवीन सिस्टीम काढली का बुकिंगच पडत नाहीत, एवढे बेकार हाल चालू आहेत माहितीये का. गाडी घ्यायला काय वाटत नाही, गाडी घ्या, गाडीची EMI, गाडीचे हप्ते, गाडीचा मेंटेनन्स, घरचा मेंटेनन्स, खूप प्रॉब्लेम होतोय, ते भागत नाही आता गाडीवर. तर आहे ना, दुसरा पण विचार करा, काहीतरी बिझनेस करायचा. आता दसरा दिवाळीला खूप जण गाड्या घेतील, घ्या. आता तुम्हाला काय बोलायचं, ज्यांनी बुकिंग केलेले आहेत ज्यांनी बुकिंग केलेले आहेत त्यांच्यासाठी आपण काय बोलू शकत नाही. आणि आहे ना, मी विषय सोडून दिलेला आहे, गाड्या घ्या नका घेऊ काय. मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला, तेवढं ते अनुभवाने तुम्हाला काय शिकायला भेटत असेल तर शिकून घ्या, नसेल तर मग विषय द्या सोडून. कारण कसं आहे, मला जे त्रास होतो, काय प्रॉब्लेम गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो, तर तुम्ही असं नका करू भावांनो. माझा अनुभव तुम्हाला शेअर करतोय फक्त भावांनो, बाकी काही विषय नाही.